जंतर मंतरवरील आंदोलनाने काय झाले असा प्रश्न जर कोणी विचारला तर या आंदोलनाच्या माध्यमातून तरुण पिढीने एका पक्षाची आणि एका माणसाची दहशत संपवली। या जेनझीने आपणा सर्वांनाच हास्य विनोद पेरून आंदोलन यशस्वी करण्याचे नवतत्वज्ञान शिकवले, अशा शब्दामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी गौरव उद्गार काढले। दरम्यान पुढील महानगरपालिका निवडणुकीमध्ये 12 वरून 50 नगरसेवक संख्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची असेल असा आशावाद मनोज प्रधान यांनी व्यक्त केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी ठाण्याच्या जय भगवान हॉल येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्यास डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे संबोधित करत होते। यावेळी आव्हाड म्हणाले की आपल्याला 2014 पासूनची भीती होती। आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI म्हणजे ईडी या 3 संस्थांची, मात्र आपल्याकडे हरण्यासारखं काहीच नाही याची जाणीव असलेल्या जेनझी पिढीने आपण घाबरायचे कशाला असा प्रश्न स्वतःलाच विचारून लढण्यास सुरुवात केली। हिंसेला अहिंसेने उत्तर देण्याचं तत्वज्ञान अनेक तत्वज्ञांनी सांगितले, मात्र या तरुणांनी नवीनच तत्वज्ञान आपल्याला शिकवलंय। मुलगा रात्री मार खायचा पोलिसांचा आणि त्याचा चेहरा लक्षात ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन पोलिसांच्या बाजूला उभा राहायचा आणि विचारायचा, अंकल आज भी मारोगे? या पिढीने सांगितलं की दहशत संपवायची असेल तर ती हास्य विनोदाने संपवून टाका। या पोरांनी हास्य विनोद असे केले की एका पक्षाची आणि एका माणसाची दहशतच संपवून टाकली। 2014 साली आपल्याला व्हॉट्सअप माहीत नव्हते, फक्त BJPलाच माहीत होते। त्याने अख्खं राजकारण व्हॉट्सअपवरती फिरवलं। 2026ला अख्खं राजकारण व्हॉट्सअप विरुद्ध इंस्टाग्रामवरती आलं आणि इन्स्टामध्ये अशी पोरं घुसली आहेत की त्यांनी व्हॉट्सअपवाल्यांची दादागिरी संपुष्टात आणली आहे। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जय भीम घोषणा दिली जाते त्या बाबासाहेब आंबेडकरांना यांनी सांगितलं की शिखा, संघटित व्हा, संघर्ष करा। त्यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखलं होतं आणि त्याच शिक्षणाचा आपल्या इथे बट्ट्याबोळ झाल्यामुळे तरुण पिढी लढण्यास सज्ज झाली आहे। यावेळी ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शानू पठाण, गटनेते अभिजित पवार, महिला अध्यक्ष मनीषाताई भगत, प्रकाश बर्डे, युवक प्रदेश सरचिटणीस नताशाताई आव्हाड, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बुद्धभूषण गोटे, OBC सेलचे प्रदेश अध्यक्ष राजा राजपूरकर, ठाणे शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, शमीम खान, यासिन कुरेशी, दीपाली भगत, वर्जिया पठाण, पल्लवी जगताप, अक्षय ठाकूर इत्यादींची भाषणं झाली। त्यामुळे तुमच्या पत्रिकेतच संघर्ष आला, ठीक है, उसने जिंदगी दी है और कहना है कि मनोज प्रधान जी आपल्या ठाणे शहरात महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते श्री शानू पठाण जी, गटनेते अभिजित पवार जी, महिला अध्यक्ष मनीषाताई भगत, आजची मीटिंग मनोजने का बोलवली मला माहिती, पण मी मनोजला कार्यकर्ता आणि म्हणजे एक मॅग्नेट, लोहचुंबक म्हणून 87 सालापासून ओळखतो। त्याची जेवढी लोक जमावण्याची त्याची जेवढी ताकद आहे तेवढी मला वाटत नाही ठाण्यात कोणाची। म्हणजे तो असा, आम्ही पूर्वी बघायचो असं मनोज प्रधानांकडे ना एवढीशी चिठ्ठी असायची, चिठ्ठीवर नावं लिहिलेली असायची, हा 300 पोरं, हा 200 पोरं, आणि बरोबर तेवढ्याच जणांना फोन करायचा आणि बरोबर तेवढे पोरं घेऊन यायची। म्हणजे आम्ही एक युवक काँग्रेसची लढाई लढलेलो होतो, हा विरुद्ध कल्याण राय, आणि दोन कोणाबरोबर होते ते आता काढायला, दोघांचा समांतर मोर्चा निघाला, अध्यक्षपद कोणाला मिळवायचं। कल्याण राय तसा मजबूत होता, मनोज प्रधानांनी एवढी गर्दी जमा केली की जर एकाच 10 ची टक्कर झाली, म्हणजे एक कल्याण रायचा, 10 एक जर कल्याण रायचा होता तर 10 मनोज प्रधानांकडे। मनोज प्रधान कार्यकर्त्यांमधला बाप आहे सगळ्यांचा, त्याच्या ते खांद्यावर हात टाकून बोलण्याची त्याची पद्धत, म्हणजे लोकांना चॉकलेट आणि शुगर कोठे म्हणजे मनोज प्रधान, आणि आपल्याला ते कधी आयुष्यात जमलं नाही, रोखठोक काय स्वभावातला फरक असतो, त्याला काय करणार। पण असं असून देखील आमची मैत्री गेली 40 वर्ष टिकून आहे, आमच्यात कधीच दुरावा निर्माण झाला नाही। आजकालचे कार्यकर्ते पण इतके, आता मी रील्स बघतो, जमानाच पलटलो। म्हणजे आपल्याला 2014 पासून जी भीती होती
आईसची, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी या निकालांची प्रचंड भीती एका वयोगटात. हरवण्यासारखं काहीच नाही. नीचे जमीन ऊपर आसमान. असा विचार करणारी एक पिढी या भारतात आहे की मला हरवण्यासारखं काहीच नाही, मग मी कशाला घाबरू. म्हणजे जे कुठल्याही तत्वज्ञाने आजपर्यंत सांगितलं नाही, कुठल्याही फिलॉसॉफरने आजपर्यंत सांगितलं नाही. म्हणजे आता तुम्हाला मला माहित नाही, पण जे कधी अरिस्टॉटलने सांगितलं नाही, जे कधी प्लुटोने सांगितलं नाही, जे कोणी म्हणजे गांधीजींनीही आपल्या तत्वज्ञानात जे कधी समजवलं नाही, त्यांनी काय सांगितलं, व्हायलन्सचं उत्तर नॉन व्हायलन्स. पण ह्या पिढीने सांगितलं दहशत संपायची असेल तर ती हास्य विनोदाने संपून टाका. त्या पोरांनी हास्य विनोद असे केले, ते इतके हृदयात गेले की एका पक्षाची आणि एका माणसाची दहशतच संपून टाकली. म्हणजे मला हसू येत होतं, पोरांना रात्री मार खायचा पोलिसांचा आणि त्याचा चेहरा लक्षात ठेवायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी जर पोलिसांच्या बाजूला जाऊन उभा राहायचा, अंकल आज भी मारोगे. पोलीस आतमधल्या आतमध्ये शेवटी पोलीस सुद्धा माणूसच आहे ना.